चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू डेली न्यूज अनालिसिस. या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रोज सकाळी 9 वाजता आपण एक महत्त्वाचं लेक्चर पाहत असतो आणि या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअरचे सर्व महत्त्वाचे मुद्दे कव्हर करतो आणि त्याच्या आधारावरती प्रश्न सॉल्व्ह करतो. आजही आपण डिस्कस करूया 13 नोव्हेंबर 2024 कोणकोणत्या महत्त्वाच्या न्यूज आहेत आणि त्याच्या आधारावरती कोणकोणते प्रश्न बनत आहेत हे सगळं आपल्याला डिस्कस करायचंय. जर जॉईन झाला असाल तर एखादी कमेंट नक्की करा. गुड मॉर्निंग सर्वांना. पॉसिबल असेल तर हे लेक्चर आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. सर्वांना इन्व्हाइट करा म्हणजे राहिलेले सगळे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन करतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत हे लेक्चर तुम्ही शेअर करू शकता. यासोबत जॉईन झाला असाल तर सेशनला लाईक करा, कारण बरेच विद्यार्थी राहून जातात. सो सुरुवात करूया. दिवसभरामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या त्यावेळेस तुम्ही हे लेक्चर कंप्लीट करा. आपण जो काही पूर्ण दिवसामध्ये अभ्यास करत असाल त्याच्यामध्ये करंट अफेअरचा एक स्लॉट असेल किंवा नसेल तर तो असला पाहिजे. जर तुम्ही करंट अफेअरच्या स्लॉटमध्ये जर हे लेक्चर बसवलं तर तुमच्या संपूर्ण दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत ते या लेक्चरमध्ये कंप्लीट होतील आणि तुम्हाला वेगळं काही वाचण्याची आवश्यकता लागणार नाही चालू घडामोडीसाठी किंवा करंट अफेअरसाठी. तो हे लेक्चर तुम्ही नक्की पहा न विसरता. जर 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्ही देत असाल आणि जर प्रिलिम बुस्टर बॅच तुम्ही अजून जॉईन केली नसेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, कारण प्रिलिम बुस्टर बॅच मध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही राहिला असेल एनरोल करण्यामध्ये तर एनरोल करा, कारण या बॅचचे ऍडमिशन लवकरच क्लोज होतील. रिव्हिजन करू शकता. आता लेक्चर्स ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत. करंट अफेअर्स त्यामध्ये बाकी आहे पण रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. सो तुम्ही तुमच्या सोयीनुसार रेकॉर्डिंग करू शकता आणि रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने प्रिलिम बुस्टर बॅच सोबत करू शकता. ही बॅच जॉईन करण्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. नवयुग स्टडी फोरम. नवयुग स्टडी फोरम हे ऍप्लिकेशन तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल. न विसरता हे डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करू शकता. टेलिग्रामला जॉईन करा सर्वांनी. DNA बाय अनिकेत जाधव सर्च करा. टेलिग्रामची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल, त्याचसोबत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे, कारण लेक्चर झाल्यानंतर लेक्चरची ही PDF आहे ज्यावरती आपण म्हणजे अॅनोटेड PDF जे आहे तुम्हाला शेअर करतो. त्याचसोबत संध्याकाळी आपण क्विज देखील त्यावरती पोस्ट करतो. सो अशा पद्धतीने आपण या DNA ओव्हरऑल जो आपला एक प्रकारे आपण म्हणू की इनिशिएटिव्ह आहे या अंतर्गत करंट अफेअरची तयारी करत असतो. जर तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर जॉईन करू शकता. बाकी सेशनला सुरुवात करूया आपण ऍट अ ग्लान्स पासून. कोणकोणत्या न्यूज आज आपल्याला कव्हर करायच्यात. सर्वात पहिले डिस्कस करूया आपण WTA फायनल कोणी जिंकली. तर त्या आहेत कोको गॉफ. कोणत्या देशाच्या आहेत हे डिस्कस करूया. कोणाला हरवलं हे पण महत्वाचं. यानंतर हिंदाल्को नावाची कंपनी आहे आपली स्टीलची कंपनी. जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी म्हणजे मोस्ट सस्टेनेबल स्टील कंपनी म्हणून जी कंपनी आता पुढे आलेली आहे ती आहे हिंदाल्को. यानंतर स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन सोमटिया यांचं निधन झालं, त्यांच्याबद्दल माहिती पाहूयात. वर्ल्ड निमोनिया डे आणि वर्ल्ड इम्युनायझेशन डे हे 2 दिवस डिस्कस करूयात. यानंतर एक रँकिंग आहे WIPO म्हणजेच वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन यांचं पेटंट फिलिंगचं एक रँकिंग आहे. त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ते आपल्याला पाहायचंय. या वर्षीचा सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2024 म्हणजे सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणत्या हॉलिवूड डायरेक्टरला प्रदान करण्यात येतोय ते पाहूयात. मायकल डगलस हे मागच्या वर्षी होते, पण इथून पुढे आता 2024 साठी कोण असतील त्यांचं नाव आपण पाहूयात. सोनू सूद हे आता थायलंडचे ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. थायलंड देशानं सोनू सूद यांना ब्रँड अँबॅसेडर घोषित केलेलं आहे आणि टुरिझमचे एक प्रकारे अँबॅसेडर घोषित केलेले आहे. त्या न्यूज बद्दल आपण पाहूया. केरळने लॉन्च केलेलं आहे सी प्लेन सर्व्हिस फॉर टुरिझम. नवीन एक स्कीम पाहूया मेडिकल डिव्हाइसेस इंडस्ट्रीसाठी. यानंतर INS व्ही तारिणी यांनी कंप्लीट केले ऑस्ट्रेलियाची वोयाज, त्याबद्दल बोलू. आणि शेवटी आहेत 5 प्रॅक्टिस क्वेश्चन जे सोडवल्याशिवाय लेक्चर मधून कोणी जाऊ नका, कारण हे क्वेश्चन्स खूप महत्वाचे आहेत. ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या न्यूजला. पहिली न्यूज डिस्कस करायची आपल्याला WTA फायनल्स म्हणजेच जी टेनिस आपली जी तुम्हाला संस्था पाहायला मिळते जागतिक लेवलची, तर यांची जी फायनल आहे ती अमेरिकेच्या कोको गॉफ यांनी जिंकलेली आहे. सर्वांनी कमेंट करा नाव. अमेरिकेच्या आहेत कोको गॉफ. यांनी 20व्या वर्षी WTA फायनल ही जी टेनिस स्पर्धा आहे त्या गेल्या 20 वर्षातली पहिलीच टेनिसपटू ठरलेली आहे ज्या 20 वर्षाच्या आहेत. म्हणजे 20 वर्षाच्या गेल्या 20 वर्षातील पहिल्या खेळाडू ठरलेले आहेत कोको गॉफ. ओके. चीनच्या झेंग किनवेन यांना त्यांनी पराभूत केलं. आता काही पॉइंट्स आहेत महत्वाचे, पण पहिल्या लेवलला एक दोन मुद्दे क्लिअर होणं गरजेचं आहे की WTA फायनल्स कोणी जिंकली. कोको गॉफ. कोको गॉफ कोणत्या देशाच्या आहेत
युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेचे आहेत. ओके, हा पहिला मुद्दा. 20 वर्षांच्या आहेत. गेल्या 20 वर्षामध्ये 20 वर्षाचे एखादा खेळाडू जिंकणं ही पहिलीच वेळ आहे. सेरेना विल्यम्स यांनी 2014 मध्ये WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली होती आणि यानंतर गोफ या अमेरिकेच्या पहिल्याच टेनिसपटू ठरलेल्या आहेत. या अगोदर अमेरिकेच्या खेळाडू सेरेना विल्यम्स यांनी 2014 ला ही स्पर्धा जिंकली. 2014 ते 2024 या 10 वर्षात अमेरिकेच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत कोको गॉफ यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. चालेल. सो सर्वात पहिला मुद्दा, WTA फायनल कोणी जिंकली? कोको गॉफ यांनी. कोणत्या देशाच्या आहेत? युनायटेड स्टेट्सच्या आहेत. किती वर्षांच्या? 20 वर्षांच्या आहेत. आणि 2014 मध्ये सेरेना विल्यम्स यांच्यानंतर आता या जिंकलेल्या आहेत. यानंतर मारिया शारापोवा यांनी 2004 मध्ये सर्वात कमी वयामध्ये ही स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर डायरेक्ट आता तुम्हाला गॉफ पाहायला मिळतात. म्हणजे 20 वर्षांमध्ये कोको गॉफ या पहिल्याच महिला ठरल्या ज्या 20 वर्षाच्या आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गॉफ यांनी अरियाना सबालंका, इगा स्वाइतेक या 2 टेनिसपटूंना नमवलं होतं. ह्या पण खूप अग्रेसर नाव आहेत बरं का टेनिस मधली. अरियाना सबालेंका तर आपण दरवर्षी नाव करंटमध्ये पाहतो, कारण एखादी टेनिसची जागतिक स्पर्धा असेल, मग ती US ओपन असेल, ऑस्ट्रेलिया ओपन असेल किंवा विम्बल्डन असेल, तर ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये अरियाना सबालंका गेल्या काही वर्षांमध्ये आपण कॉन्स्टंटली पाहतोय की विनर आहेत. ओके, इगा स्वाइतेक आहेत फ्रान्सच्या, त्या पण महत्वाच्या राहतात. एखादी स्पर्धा महत्वाची त्यामध्ये आधी जिंकतात आणि चर्चेमध्ये राहतात. त्यांच्या सोबत आता आपल्याला कोको गॉफ यांचे नाव माहित पाहिजे. जागतिक लेवलला अरियाना सबालंका हा पहिल्या क्रमांकावरती आहेत, इगा स्वाइतेक दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत कोको गॉफ. जगातल्या टॉप 3 महिला टेनिसपटू तुमच्या समोर आहेत, लक्षात ठेवा. नावं तुम्हाला माहिती पाहिजेत. यानंतर पुढे जाऊया. ही पहिली न्यूज क्लिअर करा, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदा मला. अमेरिकेच्या कोको गॉफ WTA फायनल जिंकली, चीनच्या खेळाडूला हरवलं. यानंतर दुसरी न्यूज आहे, हिंदाल्को ही जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी ठरलेली आहे. ओके, हिंदाल्कोने 2024च्या S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट मध्ये 87 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं. हवामान धोरण, कचरा व्यवस्थापन, कर्मचारी विकासाच्या प्रयत्नांसह या उत्कृष्ट कामगिरी याच्यामध्ये केलेली आहे. आणि हिंदुस्तान अॅल्युमिनियम कॉर्पोरेशन लिमिटेडची जी स्थापना आहे ती 1958 मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपने केली होती. ओव्हरऑल काय लक्षात ठेवायचं आपल्याला? हिंदाल्को ही जी कंपनी आहे ती जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी आहे किंवा ठरलेली आहे, म्हणजेच मोस्ट सस्टेनेबल कंपनी इन स्टील. नाव लक्षात राहील सर्वांना, कारण ऑप्शन ज्यावेळेस प्रश्न आलाच समजा याच्यावरती, तर ऑप्शन मध्ये टाटा स्टील ऑप्शन असेल, हिंदाल्को असेल, अदानी स्टील असेल, तर त्यावेळेस कन्फ्युज व्हायचं नाही. हिंदाल्को उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. कमेंट करत राहा म्हणजे गोष्टी क्लिअर होतील. पहिली न्यूज WTA फायनल्स कोको गॉफ. दुसरी न्यूज हिंदाल्को ही जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी. तिसरी न्यूज आहे IIT रोपर बद्दल. IIT रोपर मागच्या वर्षी करंट अफेअर मध्ये होते. पहा, चेक करा का मागच्या वर्षी न्यूज मध्ये होते, मला कमेंट बॉक्स मध्ये नंतर सांगाल. आताची न्यूज आहे, IIT रोपरने पेटंट मेकॅनिकलने रिहॅब डिव्हाइस विकसित केलेला आहे. गुडघ्याच्या पुनर्वसनासाठी पेटंट तयार केलं IIT रोपरने आणि पूर्णपणे यांत्रिक CPM मशीन विकसित केलेलं आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचं जे मशीन आहे किंवा अशा प्रकारचं जे पेटंट आहे ते कोणाच्या नावे आहे? तर IIT रोपर. आणि हे गुडघ्याचे पुनर्वसन किंवा गुडघ्याची शस्त्रक्रिया हे शब्द थोडेफार लिंक करून ठेवा, लक्षात ठेवू शकता. म्हणजे जर प्रश्न आला तर ऍटलिस्ट कोणती IIT सांगता आली पाहिजे. पुढं नेक्स्ट, IIT रोपर मागच्या वर्षी का चर्चेमध्ये होतं मी तुला सांगितलंय, शोधायचं. एक धातू शोधला होता बहुतेक त्यांनी सतलज मध्ये, तो शोधा पॉईंट कोणता आहे कमेंट करा. यानंतर एक निधन वार्ता आहे. निधन वार्ता आहे, भारताचे एक स्वातंत्र्य सैनिक, नाव होतं मदन मोहन सोमटिया. 102व्या वर्षी निधन झालं. मेवाड प्रजामंडळातील प्रमुख व्यक्ती आणि स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन सोमटिया यांचं राजस्थानमध्ये 102व्या वर्षी निधन झालं. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील झाले होते आणि भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. ब्रिटिशांनी त्यांना अनेक वेळा अटक केली होती आणि सोमटिया हे जे आहेत हे एक महत्वाचे स्वातंत्र्य सैनिक होते. तर हा मुद्दा लक्षात राहू द्या. मदन मोहन सोमटिया यांचं 102व्या वर्षी निधन झालेलं आहे. यानंतर पुढचा पॉइंट आहे वर्ल्ड निमोनिया डे. दरवर्षी 12 नोव्हेंबर हा दिवस आपण वर्ल्ड निमोनिया डे म्हणून सेलिब्रेट करतो किंवा साजरा करतो.
तर जागतिक निमोनिया दिवस, निमोनिया संभाव्य जीव घेणा जो आपण तो डिसीज आहे किंवा आजार आहे, तर याच्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. ओके. यासोबत संपूर्ण जगाचं लक्ष जे आहे ते या गोष्टींकडे ओढण्याचं काम करतो आणि सर्वात महत्वाचं की 5 वर्षाखालील मुले किंवा वृद्ध हे सर्वात जास्त असुरक्षित आहेत निमोनियाचा विचार केला तर. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नंतर शोधायचे आणि नंतर लेक्चरवरती कमेंट करायचे आहे की निमोनिया, ओके, हा निमोनिया कोणत्या प्रकारचा डिसीज आहे, बॅक्टेरियल आहे, व्हायरल आहे का दुसरा कोणता आहे ते शोधायचंय. याचा कॉझल ऑर्गॅनिझम कमेंट करायचा आहे. ओके, एवढं काम तुम्ही कराल. चालेल. पुढे जाऊयात. वर्ल्ड इम्युनायझेशन डे 2024 दरवर्षी 10 नोव्हेंबरला आपण साजरा करतो जागतिक लसीकरण दिवस. ओके, इथं पण तुम्हाला एक होमवर्क देतो, नक्की शोधाल राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी असतो. हे सर्च करायचं आहे, कमेंट करायचे नंतर लेक्चर वरती येऊन. चालेल. म्हणजे उद्या ज्यावेळेस तुम्ही कमेंट पाहाल किंवा नंतर संध्याकाळी ज्यावेळेस कमेंट पाहाल त्यावेळेस तुम्ही तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे बाकीच्यांच्या कमेंट दिसतील किंवा मग ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांची कमेंट तुम्हाला दिसेल. चालेल. सो जागतिक लेवलला 10 नोव्हेंबरला आपण वर्ल्ड इम्युनायझेशन डे सेलिब्रेट करतो. राष्ट्रीय कधी असतो? मार्च महिन्यामध्ये असतो. तो कधी असतो शोधायचंय आणि कमेंट करायची. बरं, आता हे इम्युनायझेशनचा विचार केला तर सर्वांना आयडिया असेल की आपण 1978 ला लसीकरणासंदर्भात काही हालचाली सुरू केल्या होत्या, काही प्रकल्प सुरू केले होते. 1985 मध्ये भारताने युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम सुरू केला होता, आठवतं का? 2014 मध्ये आपण मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. 2017 मध्ये आपण इंद्रधनुष्याचा दुसरा पाठ सुरू केला. तर हे सगळे जे मिशन्स आहेत ना, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम असेल किंवा इंद्रधनुष्य मिशन असेल, हे सगळे आहेत कशाबद्दल? वॅक्सिनेशन बद्दल. चालेल. इंद्रधनुष मिशन जे आहे 2014 चे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सुरुवातीला 7 रोगांच्या लसी होत्या. आता त्यामध्ये जवळपास 12 वॅक्सिन्स आहेत. वाचाल हे सगळ्या ज्या योजना आहेत किंवा हे सगळे जे इनिशिएटिव्ह आहेत हे खूप जास्त महत्वाचे आहेत आपल्या एक्झामसाठी. तो लसीकरण हा आरोग्यामधला महत्वाचा टॉपिक आहे. तुम्ही याला इकॉनॉमी अंतर्गत नक्की रीड करा, परीक्षेमध्ये हेल्प होऊन जाईल. यानंतर केरळने लॉन्च केलं सी प्लेन सर्व्हिस फॉर टुरिझम. केरळमध्ये नवीन सी प्लेन सेवा सुरू झाल्यानं पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. कोचीमधील बोलगट्टी वॉटरड्रोम या ठिकाणी 11 नोव्हेंबर पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. आता समजून घ्या, केरळ अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला पहिलं पाहिलं म्हणजे पहिलं राज्य ठरलं केरळ असं आपण नेहमी वाचतो. तर यांनी आता सी प्लेन लक्षात ठेवले, आपण सी प्लेन सर्व्हिस पण सुरू केली आहे. असं आपण काही दिवसांअगोदर सी स्पेस हा शब्द पाहिला होता. सी स्पेस काय आहे? ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. ओके. आता ओटीटी प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला? तर लक्षात ठेवा, केरळनेच लॉन्च केला होता. मग जर प्रश्न आला केरळने लॉन्च केलेल्या त्यांचा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म त्याचं नाव काय आहे? तर उत्तर असेल सी स्पेस. जर प्रश्न आला सी स्पेस हा जो ओटीटी प्लॅटफॉर्म आहे तो कोणत्या राज्याने लॉन्च केला? उत्तर असेल केरळ. ओके. तर असे काही प्रश्न तयार झाले की तुम्ही सॉल्व्ह कराल अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट. मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीला बूस्ट करण्यासाठी एक नवीन योजना पाहायला मिळते. भारत सरकारनं वैद्यकीय उपकरण उद्योग वाढवण्याच्या दृष्टीनं एक नवीन योजना सुरू केली आणि याची सुरुवात कोणाच्या हस्ते झाली? जे पी नड्डा, जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत, जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी उपक्रमाची घोषणा झालेली आहे. चालेल. तर नाव लक्षात ठेवाल. प्रश्न इम्पॉर्टंट असा बनतो की कोणी सुरू केली? तर जे पी नड्डा यांनी ही योजना सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. यासोबत प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना या उपक्रमाला पूरक असून उद्योग वाढीला याला चालना मिळेल. तर हा एक बेसिक मुद्दा आहे. जगत प्रकाश नड्डा यांचं नाव लक्षात ठेवा. नवी दिल्ली या ठिकाणी एक नवीन स्कीम लॉन्च केली मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीसाठी. यानंतर INSV तारिणीने कंप्लीट केलेला आहे ऑस्ट्रेलिया वोयेज. ओके. तर तारिणी ही जी युद्धनौका आहे त्यांनी 39 दिवसांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आणि 2 ऑक्टोबर पासून गोव्यातनं हा सुरू झाला होता. ओके. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाचा हा जो दौरा आहे INS तारिणीचा तो कंप्लीट झालेला आहे. हे नाव विचारलं गेलं तर सांगता आलं पाहिजे. ऑस्ट्रेलिया वोयाज, हिस्टॉरिक वोयाज होतं ऑस्ट्रेलियावरती आपलं आणि म्हणजे दौरा होता आणि नाव आहे नौदलाच्या ज्या आपली नौका आहे त्याचं नाव आहे तारिणी. ओके. एवढं पॉइंट लक्षात ठेवाल, इम्पॉर्टंट आहे. यानंतर 12th सेशन ऑफ वर्ल्ड अर्बन फोरम. ओके.
लोकेशन महत्वाचं आहे, कैरो. वाचाल व्यवस्थित. कैरो म्हणजे कोणता देश? वर्ल्ड अर्बन फोरम चे 12वे अधिवेशन 4 ते 8 नोव्हेंबर 2024 रोजी कैरो या ठिकाणी झाले. कैरो आहे इजिप्तची राजधानी. माहित राहू द्या, इजिप्त मधली राजधानी कैरो या ठिकाणी वर्ल्ड अर्बन फोरमचं 12वं सेशन पार पडलं. बाकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला लोकेशन सर्वात जास्त महत्वाचं आहे. हे लोकेशन काय आहे? कैरो, इजिप्त. बाकी गोष्टी तुम्ही रीड कराल पीडीएफ मध्ये. पीडीएफ कुठे मिळेल आपल्याला? डीएनए बाय अनिकेत जाधव हा जो टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला आपल्याला पीडीएफ या ठिकाणी मिळून जाईल. न विसरता टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सेशनला लाईक करायचं बाकी असाल तर. पुढची न्यूज आहे बघा, नाओ धन ही जी योजना आहे या अंतर्गत आता कृषी विभाग म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट नाओ धन योजनेअंतर्गत पथदर्शी प्रकल्प सुरू करत आहे. फलोत्पादन शेती व्यवसाय वाढवणं, ओके, हे महत्वाचं. हा जो इनिशिएटिव्ह आहे तो कशासाठी आहे? फलोत्पादन शेती व्यवसाय वाढवणं म्हणजे हॉर्टिकल्चर ऍग्री बिझनेस वाढवणं. हॉर्टिकल्चर हा शब्द लक्षात राहू द्या. हॉर्टिकल्चर ऍग्री बिझनेस वाढवणं हे तुम्हाला याचं उद्दिष्ट पाहायला मिळतं. या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. तर एवढा एक पॉईंट लक्षात ठेवाल. कृषी विभाग नाव धन योजनेअंतर्गत एक नवीन प्रकल्प सुरू करत आहे हॉर्टिकल्चर ऍग्री बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजे फलोत्पादन शेती व्यवसाय वाढवण्यासाठी. यानंतर एक नाव लक्षात ठेवाल, अनिश सरकार. ओके, अनिश सरकार 3 वर्षांचे आहेत. ओके, अनिश सरकार या 3 वर्षाच्या मुलानं नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती लक्ष वेधून घेतलंय. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं म्हणजेच FIDA मानांकन दिला तो सर्वात तरुण बुद्धिबळपटू किंवा सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरलाय. हा मुद्दा जस्ट लक्षात राहू द्या. 3 वर्षाचा एक मुलगा आहे कोलकात्यामधला अनिश सरकार. आणि FIDE म्हणजे जे चेसचं आंतरराष्ट्रीय फेडरेशन आहे यांनी काय केलेलं आहे, मानांकन दिलेला सर्वात तरुण बुद्धिबळपटू हा ठरला. एवढा एक पॉइंट माहित राहू द्या. यानंतर एक महत्वाची रँकिंग आणि भारताचा क्रमांक कितवा. सर्वांना एक संस्था माहिती असेल, WIPO वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन यांनी पेटंट फिलिंगची एक लिस्ट पब्लिश केली किंवा एक क्रमवारी पब्लिश केलेली आहे. बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल पेटंट फायलिंग अहवालानुसार भारतानं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा फायलिंग मध्ये उल्लेखनीय प्रगती केली आणि 2023 मध्ये पहिल्यांदाच 6व्या क्रमांकावरती आपण आहोत. हा पॉइंट सर्वांनी लक्षात ठेवा. 6वा क्रमांक आहे आपला WIPO पेटंट फायलिंग मध्ये. चालेल. बाकी 15.7% तुम्हाला वाढ पाहायला मिळते आणि बाकी गोष्टी दिलेल्या आहेत. 64,480 एकूण पेटंट आपण इथं रजिस्टर केले. सर्वात एक नंबरला आहे चीन. ओके, मग आहे USA, मग बाकीचे देश आहेत. पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं, पहिला जे लक्षात ठेवा ना, आपला क्रमांक 6वा आहे, हे लक्षात राहू द्या. ओके, तर भारत 6वा क्रमांक आहे आणि चीन हा पहिला क्रमांक आहे या पेटंट फायलिंग मध्ये. यानंतर या संघटनेबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन 1967 मध्ये स्थापन झाली. युनायटेड नेशनची एजन्सी म्हणून म्हणजे संयुक्त राष्ट्रांची एक संस्था म्हणून 1967 ला याची स्थापना झाली. हेडक्वार्टर्स आहेत जिनिव्हामध्ये म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये. मुख्यालय 197 मेंबर्स याच्यामध्ये आहेत आणि आता जे डायरेक्टर जनरल आहेत ते आहेत डॅरेन टांग. बाकी गोष्टी पाठ नाही करायच्या, फक्त स्थापना आणि हेडक्वार्टर या गोष्टी माहित पाहिजेत. WIPO स्थापना 1967 आहे आणि हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, जिथं अनेक संघटनेचं तुम्हाला हेडक्वार्टर पाहायला मिळतं. तर ही न्यूज आहे बघा. 6वा क्रमांक भारताचा लक्षात राहू द्या. पुढं अतिशय महत्वाचा एक पुरस्कार, तो म्हणजे सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार. बघा, आपल्या इथं गोव्यामध्ये आता 55वा एक सोहळा होणार आहे, IFFI 16 किंवा IFFI 16, ज्याला आपण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणतो. तर या चित्रपट महोत्सवामध्ये म्हणजे 55वा हा जो चित्रपट महोत्सव सोहळा असेल, या ठिकाणी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कारानं फिलिप नॉयस यांचं नाव कमेंट करा सर्वांनी. इथे लिहितो बघा, फिलिप नॉयस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2023 पाठ आहे आपला. मायकल डगलस, खूप वेळा प्रश्न विचारला मी तुम्हाला आणि इथून पुढे राज्यसेवा कंबाईन देत असाल तर मायकल डगलस हे नाव लक्षात ठेवाल. सत्यजित रे पुरस्कारासाठी खूप महत्वाचं आहे. मागच्या वर्षी होता, या वर्षी 2024 मध्ये आहेत फिलिप नॉयस.
ओके. आता 20 ते 28 नोव्हेंबरच्या दरम्यान गोव्यामध्ये हा सूर्य पार पडेल आणि यावर्षी ऑस्ट्रेलिया हा देश कंट्री ऑफ फोकस असणार आहे. सर्वांनी कमेंट करा किंवा लक्षात ठेवा की हा जो 55वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतोय याच्यामध्ये कंट्री ऑफ फोकस म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? ऑस्ट्रेलियाची निवड झालेली आहे. आणि थीम काय मग याची? यंग फिल्म मेकर्स द फ्युचर इज नाव. ओके. ही थीम लक्षात ठेवा, थीम महत्वाची आहे. जर आपण विचार करत असेल 55वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे हा ओके इफ्फी जीवन गौरव पुरस्कार आहे सत्यजित रे यांच्या नावानं फिलिप नॉयस यांना. चालेल, हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत, वाचा व्यवस्थित, मग पुढे जाऊया आपण. चला पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण. लास्ट न्यूज असावी बहुतेक की सोनू सूद हे ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत थायलंडचे. बघा, प्रसिद्ध अभिनेते, मानवतावादी आणि परोपकारी सोनू सूद यांची थायलंडचे ब्रँड अँबॅसेडर आणि मानद पर्यटन सल्लागार म्हणून एक नवीन भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. सोनू सूद यांच्याबद्दल तुम्हाला आयडिया असेल, कोविड मधलं यांचं काम आपण सर्वांनी पाहिलंय आणि सर्वांनी नोटीस केले किंवा त्यांना एक प्रकारे शुभेच्छाही दिलेल्या आहेत, बरोबर. तर सोनू सूद आता कोणत्या देशाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि कोणत्या देशाचे पर्यटन सल्लागार आहेत? तर थायलंड हा देश सर्वांना माहिती पाहिजे. जस्ट वन लाइनर फॅक्ट आहे. देश विचारतील, ओके, किंवा विचारतील थायलंड हा जो देश आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोणते अभिनेते आहेत? उत्तर असतील सोनू सूद किंवा मग थायलंड, हे दोन शब्द महत्वाचे. चला, बाकी प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवायचे, 5 क्वेश्चन सोडवायचे आपल्याला. त्या अगोदर 2-3 बेसिक गोष्टी. लाईक करायचं बाकी असेल तर सेशनला लाईक करा. शक्य असेल तर प्लीज आपल्या सर्व मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा आणि टेलिग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सोबत कमेंट बॉक्स मध्ये आली असेल, जॉईन करा त्यावरती, कारण लेक्चरची पीडीएफ आणि लेक्चरचं क्विज तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलला मिळेल. DNA बाय अनिकेत जाधव. सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण या 20व्या वर्षी WTA फायनल टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या गेल्या 20 वर्षातल्या पहिल्याच टेनिसपटू ठरल्या 2004 नंतर? ऑप्शन्स आहेत कोको गॉफ, अरियाना सबलंका, इगा स्वायतेक की जस्मिन पॉलनी. चला कमेंट करा, उत्तर द्या सर्वांनी, बघूया काय उत्तर देत आहे. WTA फायनल्स 2024 कोको गॉफ कोणत्या देशाच्या आहेत? USA आहेत, बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती कंपनी 2024 मध्ये S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट मध्ये जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? अशी कोणती कंपनी आहे सांगा, जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी? ओके. टाटा स्टील, हिंदाल्को स्टील, अरंका स्टील का अदानी स्टील? आपण पाहिलंय हिंदाल्को. ओके, हिंदाल्को नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी. यानंतर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल पेटंट फायलिंग नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? पहिला, तिसरा, 6वा की 10वा? आताच पाहिले आपण WIPO, सांगा कितवा क्रमांक आहे भारताचा यामध्ये पेटंट फायलिंग मध्ये? कमेंट करताय सर्वजण, प्रत्येकाने कमेंट करा, सोबत सेशनला लाईक करा. बरेच विद्यार्थी अजून पण बाकी आहेत, चेक करा एकदा. पर्याय क्रमांक 3 सर 6वा क्रमांक आहे भारताचा, जर आपण ही रँकिंग पाहिली तर. यानंतर खालीलपैकी कोणाला 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रतिष्ठित सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? 2024 बद्दल बोलतोय आपण. मायकल डगलस, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, फिलिप नॉयस का अँथनी विल? जर 2023 विचारलं तर मायकल डगलस, पण जर 2024 विचारलं इथं तर उत्तर आहे फिलिप नॉयस. डिस्कस केले आपण यावर्षी, फिलिप नॉयस यांना हा पुरस्कार दिला जाईल. खालीलपैकी कोणते अभिनेते थायलंडचे ब्रँड अँबॅसेडर आणि मानद पर्यटन सल्लागार म्हणून
एक नवीन भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. सोनू सूद, आयुष्मान खुराना, राजकुमार राव की शाहरुख खान? सोपा प्रश्न. थायलंडचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत या चारपैकी? चला आन्सर करा. पर्याय क्रमांक 1 सोनू सूद तुम्हाला पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 1 आपण पाहिलं. सोनू सूद आहेत ब्रँड अँबॅसेडर ऑफ थायलंड. हे सगळे क्वेश्चन्स आज आपल्याला डिस्कस करायचे होते. या सर्व न्यूज आपण पाहिल्या. न विसरता हे लेक्चर जॉईन करत चला. रोज 9 वाजता सोमवार ते शुक्रवार करंट अफेअरचा चांगला अभ्यास तुमचा या सिरीजनुसार होऊन जाईल. ओके, लाईक करायचं बाकी असेल तर लाईक करा. टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करा. सर्च करा DNA बाय अनिकेत जाधव. ओके, त्याचसोबत प्रिलिम बुस्टर बॅचची इन्फॉर्मेशन सर्वात महत्वाचं लक्ष द्या. जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 1 डिसेंबरला देत असाल तर आपली प्रिलिम बुस्टर बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता. एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन कम्प्लिटली आपण केली या बॅच मध्ये. रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत, जॉईन करू शकता. ओके, चला पुढे जाऊयात. बाकी ऍप्लिकेशन डाउनलोड कराल, नवयुग स्टडी फोरम बॅच तुम्हाला मिळून जाईल. चला, ह्या सर्व न्यूज आपण डिस्कस केल्यात. आपण या लेक्चरमध्ये थांबवू शकतो. अजून पण एकदा लास्ट कोणी राहिलं असेल चेक करा लाईक करण्यामध्ये, आणि सेशन आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही स्वतः रोज हे लेक्चर डेली बेसिसला कंप्लीट करा. म्हणजे करंट अफेअर खूप स्ट्रॉंगली तयार होऊन जातील आणि भविष्यामध्ये याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. चालेल, आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.